असे धन्यवाद पिता काही कामाला काही कामाला उपेक्षित आहे. तो धन्य शब्द उपेक्षित आहे, त्याला काही महत्व नाही. असे धन्यवाद पिता होण्यात महत्व नाही. त्याला धन्यवाद होता भाऊ माणसाने कसं धन्यवाद पिता भाव की सत्पुरुषाने साठलेला दाता आपल्या जवळ कारण धन्यवाद माता साधू संतांचं जे जीवन आहे ते धन्य आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन करताना नामदेव रुक्मिणी देवाचा संवाद सांगितलेला आहे. देव म्हणते रुक्मिणी तो म्हणे धन्य धन्य तयाचे खुशी धन्य माता पिता त्यांचे माता पिता धन्य आहे. माता पिता म्हणून सोपे काम बरं. माता पिता म्हणून सोपे धन्य माता पिता म्हणून काय करावं लागतं. वीर खास सगळे बंधनं पाळावे लागतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये बाकीच्या कोणत्या धर्मात नाही ती व्यवस्था. आपल्या हिंदू धर्मामध्ये व्यवस्था आहे गर्भधान संस्कार आहे. आपली सुरुवात अशी सुंदर करता येते. आपल्याला गर्भधारण करायचा संस्कार आहे. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहे, त्यापैकी पहिला महत्वाचा संस्कार आहे गर्भधारणा करण्याचा दिवस निवडायचा. योग्य दिवशी योग्य काळात योग्य तिथीला जर गर्भधारणा केली तर अयोग्य पुत्र कधी जन्माला येणारच नाही. सिद्धांत आहे शुद्ध अयोग्य पुत्र कसे जन्माला येते. सिद्धांत आहे बीज देशी फळ म्हणून बीज जसा सत्याचं फळ असतं. पण लोकांना भान राहत नाही, लोकांना समजत नाही. लोक भोग म्हणून भोगभोगीत राहतात. काही लोकांना सहज चांगली पोळ होतात आणि काही लोकांना सहज व्यापार होतात. मग लोक म्हणते बापचा एवढा माल तरी इम्पोर्ट असं कसं नाही करत. वेळ काळाचं बंधन न पाळण्याचे हे लक्षण आहे. साधू संतांनी सांगून ठेवलंय, शास्त्राने सांगून ठेवलंय. आणि म्हणून जीवनामध्ये धन्य माता पिता जर व्हायचं असेल तर फार जबाबदारी म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांची वडील त्यांचं नाव विठ्ठल परंपरा. अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तीर्थयात्रा करायची ठरवलं. पायी तीर्थयात्रा द्वारका, नाशिक, त्र्यंबकेश्वर यात्रा करत 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 ते आनंद झाले. संयमी जीवन होतं, अतिशय निग्रह, अति सुंदर जीवन विठ्ठल म्हणतात. आनंदीमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन झालं. रोमावली समाधीने जन्मत नव्हता. इंद्रायणीचं स्नान झालं. सिद्धेश्वराचं दर्शन झालं. पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती करतात. सर्व धर्मसंयोगाने सिद्धपंथ नावाचे एक ब्राह्मण आणि त्यांनी पाहिलं कुठून राहणार, कुठे चालणार, जेवणाची व्यवस्था. चला आमच्या घरी भोजन करा, मुक्काम करा. आणि विठ्ठलपंथाला घरी घेऊन भोजन झालं, विश्रांती करा. रात्री स्वप्न दृष्टांत झाला शुद्धपंथाला की तुमची कन्या उपवर आहे, विठ्ठलपंथाला देऊन टाका. सकाळी सकाळी विठ्ठलपंथाला सांगितलं की माझी कन्या तुम्हाला समर्पित करावी असा मला देवाचा दृष्टांत. ते आपल्याला गेले होते उतावळाला वरण घ्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हटला फार चांगला योग आला, असा योग येत नाही आता लोक. खूप चांगला योग आला. पण विठ्ठलपंथाने सांगितलं नाही मी यात्रा करतोय, मला लग्न करायचं नाही, माझं जीवन ब्रह्मचर्य आहे, माझे जीवन अति सुंदर आहे. सिद्धपंथाने सांगितलं देवाचा दृष्टांत आहे. विठ्ठलपंथाने सांगितलं मला जर दृष्टांत झाला नसेल तर मी लग्न करणार. म्हणजे आणखी एक मोठा वगैरे दृष्टांत झाला तर लग्न करा, नाही झाला तर निघून जा. विठ्ठलपंथ मुक्कामा करता थांबले आणि विठ्ठलपंथाला दृष्टांत झाला की सिद्धपंथाची कन्या तिला तुम्ही पदरामध्ये घ्या, तिच्याबरोबर विवाह करा. सकाळी सांगितलं सिद्धपंथाला सांगितलं बरोबर आहे.
आज्ञा आहे लग्न केलं पाहिजे. देवाची आज्ञा म्हणून लग्न केलं पाहिजे. उगच केलं पाहिजे. धन्यवाद पाहिजे ना. इथून सुरुवात आहे. देवाची आज्ञा म्हणून लग्न करा, वेदाची आज्ञा म्हणून लग्न करा, आपलं कर्तव्य म्हणून लग्न करा. भोगा करता ते लग्न करतात, शैलात जीवन लग्न करता लग्न करतात, त्यांच्या जीवनामध्ये कधीच अशी चांगले दिवस पाहायला मिळतात. आज्ञा मान्य केली, लग्न झालं. काही दिवस थांबले, झालं नाही. सांगितलं आता मला संध्या घ्यायचा, बायकोला म्हणायचं मला संध्या घ्यायचा, संध्या घ्यायचा. पण बायको कधी आज्ञा घेत नव्हती. बायकोची आज्ञा घेतल्याशिवाय संध्या झाले. आश्रम एक ग्रस्ती असतं आणि एक ब्रह्मचारी असतं. ग्रस्ती आश्रमामध्ये नेहमी माणसाला संधी प्राप्त होते वैराग्य होण्याची. ब्रह्मचारी आश्रमामध्ये नेहमी संधी प्राप्त होते भ्रष्ट होण्याची. ब्रह्मचारी होऊन भ्रष्ट होण्याची संधी आणि ग्रस्ती माणसाला नेहमी वैराग्य. आपल्यासारखा जर माणूस म्हणला मी जेवणात जाऊन नसतो काय नक्कीच म्हणे तिकडेच राहा. 8 दिवस तरी जेवण सावधान चाललंय सगळी व्यवस्था आहे. आपली बायको म्हणू शकेल पण विठ्ठल पंताची कधी म्हणत नव्हती. विठ्ठल पंताला घर सोडता येत नव्हतं. एक दिवस बायकोचं मनस्थिती बरोबर नव्हते, थोडंसं बिघडलेलं होतं आणि बिघडलेल्या परिस्थितीत विठ्ठल पंताला संधी सापडली. जाऊन मनस्थिती घ्यायला पण ती फळाची आज्ञा आणि योग्य काही माणसं कशाही बाबतीत कशाही याच्यामध्ये आपलं काम साधून घेतात. चांगलं असून येतं मागलं असं आपलं काम साधून घेते. विठ्ठल साधून घेतलं, काशीला गेले, संध्या घेतला, अतिशय सुंदर संजीवन. इकडे मात्र एक श्रीपाद स्वामी होता, रामायण होता. दर्शन घेतलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला. पुत्रवती भव आशीर्वाद. रुक्मिणी ज्ञानी होती, डोळ्यातून पाणी आलं. महाराजांचे काय झाले, महाराज तुम्ही आशीर्वाद दिला पण तुमचा आशीर्वाद कधी खरा होणार म्हणजे का खरा होणार नाही. म्हणजे माझ्या संध्या घेतले आणि मग ते श्रीपाद तुम्ही जाग्यावर तर वेगळं झालं. असं झालंच कसं काय, की आशीर्वाद दिलाच कसं काय, मला काही समजत नाही. भगवंताची आज्ञा आहे म्हणे, ही भगवंताची आज्ञा आहे. चला तुम्ही माझ्याबरोबर विठ्ठल पंताला संन्यास करायला लागलो आणि घरी आले. आणि मग ते सिद्ध पंत सासू सासरे दोन्ही काशीला घेऊन गेले आणि विठ्ठल पंताला आज्ञा दिली. वाटले आरोग्य जा 4 मुलं होतील, भगवंताची कृपा होईल, मृत्यू ज्ञान सोपान जन्माला येतील, सगळ्या जगाचं कल्याण होईल, तुला लोक नाव ठेवतील, जगाचं कल्याण होईल.